दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपला अंक प्रकाशित होतोय अजून झालेला नाही. डॉक्टर देवीदास पोटे हे माझे मित्र, एक शासकीय अधिकारी, सतत मनन चिंतन करून 30-40 वर्ष या अंकाच्या कामात व्यग्र आहे. खरोखर ही व्यक्ती कर्मण्यवादी असते हे ब्रीद घेऊन चाललेली आहे. कारण हे आम्हाला 1-2 अंक पाठवतात, परंतु नंतर कधी भेटल्यानंतर परत 3-4 अंक देतात आणि सांगतात तुमच्या चांगल्या व्यक्तीला आहे. कधी त्याने अर्थशास्त्र बघितलेलं मला वाटत नाही त्याच्यामध्ये. आणि हे जे अंक काढताय त्या अंकामध्ये नुसतं वाचनही नाही, त्या अंक आपल्याला अभ्यासात्मक आहे, संग्रहणीय आहे, मार्गदर्शक आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे विद्यार्थ्यांना अभ्यासाला लावण्यासारखं अंक आहे. आणि एवढंच नव्हे तर हे जे अंक आहेत ते जे PhD करते, डॉक्टर घेते, त्यांना पण मार्गदर्शन करणारे अंक आहेत. असे अंक खरेखर जपून ठेवले पाहिजे. मी ज्या ज्या अंकांमध्ये लिहिलं ते सगळ्यांचा अजूनपर्यंत मी जपून ठेवले. मला एक धोका वाटतो या अंकांपासून. तो धोका असा की माझ्याकडनं कोणी ते वाचायला नेले आणि ते मला परत दिले नाही तर मला त्याच्यामध्ये चिंता वाटते. कारण वैशिष्ट्य हे की प्रत्येक अंक 2-2 ठेवलेले. एक अंक दिल्यानंतर दुसरा अंक तुम्ही मार्क ठेवतो. सांगता येत नाही कोणाचं काय, कारण हे अंक असे आहेत की एकदा लिहिल्यानंतर ते आपल्याला परत लागतील असं सांगू शकत नाही. हे मला पूर्ण गाठ आहे, कारण माझ्याकडे एका दोघांनी अंक लिहिताना परत दिले नाही, परंतु माझ्याकडे 2 अंक असल्यामुळे त्याची साठवून ठेवलेली. असा अंक एखाद्या अधिकाऱ्याने अभ्यासू वृत्तीने काढली आणि दुसऱ्यांना अभ्यास करायला लावून त्याचा लेख लिहून घेणे हे सोपं काम नाही. संपादक प्रक्रिया करणं सोपं काम नाही. कारण एखादा लेख लिहिलेला असेल एखाद्याने तर दुसऱ्या अंकामध्ये तशा प्रकारचा मजकूर येऊ शकतो. तो मजकूर गाळणं आणि परत त्याच्याकडनं हे लिहून करून घेणं हे सोपं काम नाही आहे. कारण मी पण बऱ्याच अंकाचं संपादन करतो, त्यामुळे मला माहिती आहे की हे सोपं. आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कथा, कविता, कादंबरी याचा अंक सहज काढू शकतात. पण एका विषयावरती लेख मागून तो अंक विविध भाषांमध्ये, मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्लिश असे 4 भाषांमध्ये, बहुभाषांमध्ये काढणं सोपं नाही आहे. आणि हे चांगलं काम आणि चांगलं म्हणजे आपल्याला एक ज्ञान देणारं काम आणि संग्रह काम केलेलं आहे. हे अभिमानास्पद आहे. त्यांना परत शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या दिवाळीच्या शुभेच्छा